मी जरी चालले असेल तरी लोक म्हणतात की हा छक्का चाललाय, पण मी काय आहे किंवा मी काय करते हे तुम्ही कधी बघितलंय का? शाळेमध्ये पण मला चिडवायचे आणि छक्का हिजडा. कधी कधी असं वाटत होतं की सगळंच सोडून द्यावं, आत्महत्या करण्याचे पण विचार यायचे. ती दुकानात पुढे उभारली होती आणि मी 4 पावले मागे उभारले होते, कारण आयुष्यात मी हे काम कधी केलंच नव्हतं. हिजडा कल्चर, हिजडा कल्चरमध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. हे आजपर्यंत लोकांना माहितीच नाहीये की ट्रान्सजेंडर किंवा एक ट्रान्स वुमेन आणि हिजडा ह्यामध्ये फरक काय असतो. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मारहाण सुद्धा करतात, डायरेक्टली मेल वॉर्डमध्ये ठेवलं जातं. पण मी अशी जर मेल वॉर्डमध्ये राहायला लागले तर ते बाकीचे पुरुष मला सोडतील का? मग तुम्हाला सेक्स चेंज ऑपरेशनमध्ये वजानोप्लास्टी असते किंवा आपलं ब्रेस्ट इम्प्लांट्स असू देत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हालाही वाटतं का आपलं कुटुंब असावं, मुलं बाळ असावीत? मॅक्स माझ्याकडे PhD झालेले सुद्धा असे लोक आहेत जे बेगिंग करतात, कारण PhD होऊन सुद्धा त्यांना काम कुठे मिळत नाहीये. जर किन्नर लोकांनी रुपया चावला तर आपल्या घरी समृद्धी येते. काही समजुती समाजामध्ये आहेत, तर त्या खऱ्या आहेत का? हे आयुष्य आमचं युद्धच आहे म्हणू शकतो आपण. एक योद्धा म्हणून लढावंच लागतं. छोट्या छोट्या मूलभूत गरजांसाठी पण लढावं लागतं. मंडळी, आज आपण समाजातील अशा घटकावर चर्चा करणार आहोत जो उपेक्षित आहे, ज्याला समाजाने कायमच हीनतेची वागणूक दिलेली आहे. तो समाज म्हणजे किन्नर समाज. या समाजाच्या काय समस्या आहेत त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनस्वी गोईलकर मॅडम. तर त्या मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिखंडी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या काम करत आहेत. तर गोईलकर मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं न्यूज अनकटमध्ये. थँक्यू. मॅडम, मला सुरुवातीला तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. नक्की कसं होतं तुमचं बालपण आणि आपल्या शरीरात असे चेंजेस व्हायला लागले ते तुम्हाला कधी कळालं? लहानपणी तरी डॉक्टरांनी जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक पुरुषाचा जन्म झाला म्हणून. पण आपण जेव्हा वयात येतो किंवा आपण म्हणतो प्युबर्टी हिट करतो आपण, तर एक वय असतं 13 पासून 17-18 पर्यंत. तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण नेमकं काय आहोत. आणि मी लहानपणी आवरायचे, थोडंसं फाउंडेशन लावायचे, लिपस्टिक लावायचे किंवा लिप बाम लावायचे तेव्हा. तर आणि थोडंसं मुलींसारखं चालणं होतं, वागणं होतं, मुलींसोबत खेळायचे. ते लहानपणी तरी जास्त त्याच्याकडे लक्ष कोणी दिलं नाही. पण एक 6वी-7वी मध्ये आल्यानंतर मग तेव्हा लोक थोडंसं चिडवायला लागले, बोलायला लागले, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मग तेव्हा मला वाटायला लागलं की आपण असे का आहोत किंवा आपण काही वेगळे आहोत का. आणि मग तो विचार करता 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 मग थोडंसं मी गुगल सर्च करायला लागले. आणि मग कळालं की गेज असतात किंवा बायसेक्शुअल्स असतात आणि आपल्यासारखे खूप लोक असतात या समाजामध्ये. मग तो थोडासा प्रवास माझा अवघड होता, कारण शाळेमध्ये पण मला चिडवायचे आणि छक्का, हिजडा किंवा असं ह्या गोष्टींचा किंवा ह्या शब्दांचा वापर व्हायचा. आणि तेव्हा वाईट वाटायचं, कारण तेव्हा काही कळत सुद्धा नव्हतं. आणि मग आपण का वेगळे आहोत आणि आपल्याला असं वागणूक का मिळतं, हे थोडंसं त्रास व्हायचा तेव्हा मला. आम्ही असं ऐकलंय की एखाद्या घरात समजा ट्रान्सजेंडर मूल जन्माला आलं तर त्याला घरातून हकलवून दिलं जातं किंवा त्या कम्युनिटीमध्ये त्याला सोडून दिलं जातं. तर हे खरं आहे का? आणि तुमच्या घरच्यांना जेव्हा कळालं की आपला मुलगा ट्रान्सजेंडर आहे तर त्यावेळेस त्यांची रिॲक्शन काय होती? एखाद्या मुलाला घरातून हाकलून द्यावं असं कुठल्या आई वडिलांची इच्छा नसते. शेवटी मुलगा असू दे, मुलगी असू दे किंवा एखादा तृतीयपंथी असू दे. आजकाल आपण पारलिंगी हा शब्द वापरतो तृतीयपंथींसाठी. तर फक्त समाज काय म्हणेल हा प्रश्न असतो. कारण एखादा मुलगा जेव्हा मुलींच्या कपड्यामध्ये बाहेर फिरत असेल किंवा तसं वागत असेल तर समाज प्रश्न विचारणार हा सगळ्यात मोठा आईवडिलांना एक विचार असतो मनामध्ये त्यांच्या. आणि त्यामुळे त्यांना त्या मुलाला घरातून बाहेर काढावं लागतं किंवा स्वइच्छेने तो मुलगाच त्या घरातून बाहेर निघून जातो की आपल्यामुळे आईवडिलांना त्रास नको. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी एज्युकेशनसाठी ऑलरेडी पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते. तर मी जेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला असं वाटतंय की मी अशी व्यक्ती आहे किंवा माझ्यामध्ये असे बदल घडत आहेत आणि मला असं राहायचंय मुलींसारखं, तर त्यांचं रिॲक्शन असं होतं की आपण डॉक्टरांकडे जाऊयात, आपण चेकअप करून बघूयात आणि होईल सगळ्या गोष्टी ठीक. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या
तेव्हा मग मला असं थोडंसं वाईट वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बोलणं बंद केलं किंवा इकॉनॉमिकली सपोर्ट करायचं सगळ्या गोष्टींसाठी बंद केला. आणि मग शेवटी माझाही तसंच हाल झालं जसं सगळ्यांचं होतं. आणि जसं घरातून बाहेर पडल्यावरती एखाद्या पारलिंगी व्यक्तीला भोगावं लागतं तेच. जेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्यांनी ॲक्सेप्ट करायला नकार दिला, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला त्या क्षणी आणि त्याच्यानंतरचा तुमचा प्रवास कसा झाला? तेव्हा तरी असं वाटत होतं, की मग असं देवाने मला का बनवलंय? किंवा मी अशी वेगळी का आहे? आणि घरचे, मी जर एखादा मुलगा असते किंवा मुलगी असते, तर त्यांनी मला असंच वागवलं असतं का? किंवा असंच सोडून दिलं असतं का? तर तो विचार माझ्या मनात यायचा आणि कधी-कधी असं वाटत होतं, की सगळंच सोडून द्यावं, आत्महत्या करण्याचे पण विचार यायचे. आणि मग मेंटली डिस्टर्ब झाले होते. त्यामुळे माझ्या अभ्यासावरती पण परिणाम झाला खूप आणि माझे ग्रेड्स पण खूप खाली आले. त्यानंतर मग कसं तरी करून माझं एज्युकेशन मी कंप्लीट केलं आणि तेव्हा त्यानंतर मग आई-वडिलांनी इकॉनॉमिकल सपोर्ट करायचं सोडून दिलं होतं आणि काहीच नव्हतं. अजून मी स्टेबल नव्हते. ना माझ्याकडे जॉब होता, ना काम होतं आणि काहीच अपॉर्च्युनिटी नव्हती किंवा माझ्याकडे काहीच प्लॅटफॉर्म नव्हता जिथून मी इन्कम जनरेट करू शकत होते. तर त्यामुळे मी बेगिंग करायला लागले. माझी एक फ्रेंड होती, तिच्यासोबत पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले आणि तिथे ती दुकानात पुढे उभारली होती आणि मी 4 पावले मागे उभारले होते. कारण आयुष्यात मी हे काम कधी केलंच नव्हतं आणि माझ्या आई-वडिलांनी कधी अशी वेळ आलीच नाही, की मला ती गोष्ट करावी लागेल. पण जेव्हा आई-वडिलांनी मला सपोर्ट करणं सोडून दिलं किंवा माझी साथ सोडली, तेव्हा तेही मला करावं लागलं आणि तो दिवस मी आजही विसरू शकत नाही. कारण जे आयुष्यात कधी करायचा विचारसुद्धा केला नव्हता, तेही मी केलं स्वतःच्या पोटासाठी. तुम्ही मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे आणि शिखंडी ट्रस्टद्वारे तुम्ही ट्रान्सजेंडरची मदत करता किंवा त्यांच्यासाठी काम करता. तर या संस्थेबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल थोडं सांगा. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट हे गेले 6-7 वर्षापासून पारलिंगी व्यक्तींसाठी म्हणजे ट्रान्सजेंडरसाठी काम करत आहे. ट्रान्सजेंडरच्या एज्युकेशनसाठी असू देत किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी असू देत आणि परत मंगलमुखीतर्फे आपण भारतातील पहिला दहीहंडीसुद्धा केलं होतं ट्रान्सजेंडरसाठी 2022 मध्ये. आणि असे परत राशन वाटप केलं जेव्हा कोविड होतं तेव्हा कोविडमध्ये. अशा अनेक उपक्रम मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. शिखंडी आपण मागच्या वर्षी स्थापन केलेलं आहे आणि शिखंडीद्वारे आपण आपल्या समाजासाठी आणि आपला जो मुख्य प्रवाह आपण ज्यांना म्हणतो किंवा आपला जनरल पॉप्युलेशन ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी सुद्धा आपण काम करतो. एम्प्लॉयमेंट हे मेन आपलं त्यातलं क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये आपण मोस्टली शिखंडीद्वारे काम करतोय. कारण असं वाटतं की एखादा व्यक्ती आपल्या अस्तित्वासाठी किंवा आपल्या अधिकारासाठी तेव्हाच लढू शकतो जेव्हा तो आर्थिकरित्या सक्षम असेल. तर आर्थिकरित्या सक्षम करणं हा विचार घेऊन आपण हा ट्रस्ट चालवतो. शिखंडी ढोल पथक हे जगातील आणि भारतातील सर्वात ट्रान्सजेंडरने सुरू केलेलं पहिलं ढोल पथक आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? शिखंडी ढोल ताशा पथक हे मागच्या वर्षी आपण सुरू केलेलं होतं आणि हे भारतातील किंवा आपण जगातील सुद्धा म्हणू शकतो पहिले ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे. आणि ढोल ताशाच का? तर ही आपली पुण्याची परंपरा आहे आणि एक परंपरा घेऊन आपण जेव्हा समाजामध्ये उभं राहतो तेव्हा अस्तित्व आपलं स्वीकारलं जातं लवकर आणि आपल्याला एक्सेप्टन्स मिळेल ह्या विचाराने आपण चालू केलं. आणि शिखंडी या नावामागचे पण मी थोडासा इतिहास सांगेल. शिखंडी हे नाव आम्ही खूप विचार करत होतो की काय नाव ठेवायचं, काय नाव ठेवायचं. पण ते नाव ऐकल्यावरती लगेच कळालं पाहिजे की हे ट्रान्सजेंडरचं पथक आहे किंवा पारलिंगी व्यक्तींचं पथक आहे. म्हणून शिखंडी हे नाव विचारात घेतलं कारण शिखंडी हा पहिला महाभारतातील एक ट्रान्सजेंडर किंवा पारलिंगी व्यक्ती होता. तो ट्रान्समेन होता, ट्रान्समेन राजा होता आणि त्याचं पूर्ण आयुष्य स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्यात गेलं. कारण एक मुलगी म्हणून जन्म झाला आणि नंतर तिच्या वडिलांनी तिला एका मुलासारखं वाढवलं आणि तिचा जन्म जे आपले भीष्म पितामह आपण म्हणतो त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांचं वध करण्यासाठी झाला होता. त्यामुळं तिला एका मुलासारखं वाढवलं. तिचा स्वतःच्या अस्तित्वाचा लढा चालू होता. एक योद्धा म्हणून ती लढली आणि तसंच आमचं आयुष्य आहे. आपण स्वतःच्या अस्तित्वासाठी अजून लढत आहोत आणि एक हे आयुष्य आमचं युद्धच आहे म्हणू शकतो आपण. एक योद्धा म्हणून लढावंच लागतं. छोट्या छोट्या मूलभूत गरजांसाठी पण लढावं लागतं. म्हणून
शिखंडी हे नाव आपण घेतलं होतं. तुम्ही एक यशस्वी उद्योजिकाही आहात, तर त्यासोबत तुम्ही अजून काय काय कामं करता? मी एक फॅशन डिझायनर आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, यूट्यूब ब्लॉगर आहे, एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि शिखंडी ढोल ताशा पथक आणि शिखंडी ट्रस्टचे संस्थापक सदस्य आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं तसे उद्योजिका पण आहे. तर मी सुरुवातीला सीझनल बिझनेसेस करायचे, जसे फटाक्यांचा बिझनेस होता, आंब्याचा सीझन होता तेव्हा आंब्याचे बिझनेस करायचे. परत आयुर्वेदिक प्लांट्सचा हा माझा एक युनिक बिझनेस होता आणि तोही खूप छान प्रकारे चालत होता. पण माझ्या पार्टनरसोबत थोडे मतभेद झाल्यामुळे तो बिझनेस मी बंद केला आणि मग ढोल पथक चालू केल्यानंतर आपल्याकडे व्हिजिबिलिटीमुळे खूपच अपॉर्च्युनिटीज झाल्या आणि एका MNCमध्ये आपल्याला बोलवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की आपल्या इथे तुम्ही कॅफे चालू कराल का? तर आत्ता आपण तिथे पहिला कॅफे चालू केला डिसेंबरमध्ये. तो LGBTQI कम्युनिटी च्या एम्पॉवरमेंटसाठी चालू केला आणि तो थोडासा चालू झाला. 1.5 महिन्यामध्येच त्यांच्या दुसऱ्या साईटवरती पण त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की तुम्हीच इथे पण चालू करा. तर तिथे आपण विमेन एम्पॉवरमेंटसाठी कॅफे चालू केलेला आहे आणि हे आत्ता 2 कॅफे जे आहेत हिंजेवाडीमध्ये आहेत आणि अजून 3 कॅफे त्यांचे चालू करायचे आहेत. त्यामुळे तिथे अजून आपण LGBTQI कम्युनिटी असू दे किंवा फिजिकली चॅलेंज्ड लोकं जे म्हणतो, त्यांच्यासाठी सुद्धा आपण तिथे जॉब अपॉर्च्युनिटीज चालू करणार आहोत. जर तुमच्यावर समजा अन्याय झाला, तर तुम्ही पोलिसांकडे गेलात किंवा तुम्ही आजारी असाल, डॉक्टरकडे गेलात, तर तिथे तुम्हाला कसं ट्रीट केलं जातं? पोलीस स्टेशनमध्ये आपण जेव्हा जातो, मलाच नाही पण नॉर्मली जनरल पॉप्युलेशन असू दे, पण त्यापेक्षा थोडंसं वाईट वागणूक आमच्या लोकांना दिली जाते. का त्यांना एकतर पोलीसवाले म्हणतात तुमचीच चुकी असेल, तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे किंवा तुमच्यामुळेच असं काहीतरी घटना घडली असेल आणि त्यामुळे पहिले तर सगळे जे आपण अपराध म्हणतो ते आमच्यावरतीच लादले जातात आणि तुम्ही लोक इथे आलाच कशासाठी, काय करण्यासाठी, ह्या गोष्टी होतात. मग जर एखादा त्यातल्या त्यात पारलिंगी व्यक्ती जर शिकलेला असेल किंवा त्याला आपले अधिकार किंवा लॉ माहिती असेल थोडंसं, तर मग तो समोरच्या व्यक्तीला किंवा पोलिसांना शांत बसवू शकतो. पण सगळ्यांनाच तशी वागणूक नाही मिळत. काही लोक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मारहाण सुद्धा करतात डायरेक्टली आणि केस फाईल केली जात नाही. मी माझ्या केससाठी नव्हते गेले, पण माझी एक मैत्रीण होती, मुलगी होती, तिच्यावरती अत्याचार झाला होता आणि मी तिच्यासोबत होते. ती मुलगी बिचारी रात्रभर रडत होती, तिची केस फाईल केली नाही. तर मग विचार करा की आमच्यासाठी किती लढावं लागत असेल. रात्रभर त्या पोलीस स्टेशनमध्ये मी बसले होते. आत्ता FIR करणार, उद्या करणार, थोड्या वेळात करणार, असे करत रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 10 वाजता FIR फाईल केली. ते पण जेव्हा मी तिथे भांडायला लागले आणि तमाशा केला तेव्हा. मग एका मुलीसाठी जर एवढा संघर्ष आहे, तर मग आमच्यासाठी किती असेल हा आपण इथेच विचार करू शकतो. आणि डॉक्टरांच्या केसेसमध्ये पण आजकाल डॉक्टर काही आहेत ज्यांना जेंडर सेन्सिटायझेशन आहे किंवा त्यांना माहिती आहे LGBTQI कम्युनिटी असू दे किंवा ट्रान्सजेंडर असू दे. आधी असं नव्हतं किंवा काही जे एजेड डॉक्टर्स आहेत आणि काही हॉस्पिटल्स असेही आहेत जिथे चुकीची वागणूक मिळते किंवा तिथे आम्हाला डिस्क्रिमिनेशन होतं. तुम्हाला ते हात लावत नाहीत, तुमच्यावरती उपचार करायला ते विचार करतात आणि कुठल्या वॉर्डमध्ये ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आता कधी कधी मेल वॉर्डमध्ये ठेवलं जातं, पण मी अशी जर मेल वॉर्डमध्ये राहायला लागले तर ते बाकीचे पुरुष मला सोडतील का? नाही सोडणार. बायकांच्या इथे मी कम्फर्टेबल नाही होऊ शकत किंवा त्या बायका पण माझ्यासोबत कम्फर्टेबल नाही होऊ शकत. मग ह्या विचाराने आपण ससूनमध्ये 2 वर्षापूर्वी पहिला ट्रान्सजेंडर वॉर्ड चालू करून घेतलेला आहे आणि तो आता आहे तिथे छान स्टाफ आहे, चालू आहे आणि तिथे पेशंट सुद्धा जात आहेत ट्रान्सजेंडर आणि त्यांना आता एक छान हे मिळालं की बाबा आपल्या स्वतःसाठी एक वॉर्ड आहे आणि ते तिथे कम्फर्टेबली जातात, उपचार घेतात आणि येतात. मॅम, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींमध्ये आरक्षण आहे? आरक्षण हा मुद्दा खूप मोठा आहे आणि खूप वर्षापासून त्यासाठी संघर्ष अजून चालू आहे. कारण माझी मैत्रीण होती, तर त्यांनी 3-4 वर्षापूर्वी आरक्षणासाठी आंदोलनं केली होती. मंत्रालयासमोर केली आहे, आझाद मैदानवरती केली. पण तेव्हा समाजाचं समर्थन नसल्या कारणानं किंवा भरपूर लोकांनी सपोर्ट न केल्या कारणानं तो मुद्दा पुढे जाऊ नाही शकला. आत्ता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्ही सगळीकडे
एक व्हिडिओ व्हायरल केला होता, पुण्यामध्येच आपण बनवला होता, आणि आरक्षण नाही तर मतदान नाही म्हणून. आणि तो खूप लोकांपर्यंत गेला, पण काही लोकांनी केलं मतदान आणि अनेक लोकांनी त्याला सपोर्ट पण केला. आणि तो मुद्दा अजून आमचा चालू आहे की आम्हाला आरक्षण मिळावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकासाठी आरक्षण का चालू केलं? कारण तो समाज मुख्य प्रवाहात यावा ही त्यांची विचारधारा होती, आणि त्यांना असं वाटत होतं की आरक्षण मिळालं तर तो समाज येईल. आणि आज आपण पाहू शकतो की अनेक वंचित समाजातील लोक मोठ्या मोठ्या पदावरती आहेत आणि त्यांना त्या आरक्षणाचा फायदा झालेला आहे, किंवा शिक्षण त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळे ते सक्षम झालेला आहे तो समाज. तर माझा समाज तर आज बघायला गेलं तर त्यांच्यापेक्षा पण मागे आहे आणि मागासलेला आहे. तर त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा लढा चालू आहे. आणि आरक्षण मिळालं तर नक्कीच तुम्हाला माझा समाज रस्त्यावरती भीक मागताना किंवा सेक्स वर्क करताना नाही दिसणार. सामान्य माणसाला जर थोडं जरी कोणी इग्नोर केलं तरी आपल्याला वाईट वाटतं, परंतु या कम्युनिटीला समाजाने अगदी कुटुंबानेही पहिल्यापासूनच वाईट टाकलेलं आहे. तर समाजात जगताना तो इग्नोरन्स सहन करताना तुम्हाला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येतो का, किंवा सेल्फ डाऊट निर्माण होतो का? अगदीच, हा सगळ्यांनाच होतो. ह्याच्यावरती उदाहरण म्हणून मी सांगते, जेव्हा आम्ही शिखंडी ढोल ताशा पथक सुरू करत होतो तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्यासमोर होता म्हणजे आमच्या समाजाला एकत्रित आणणं. कारण त्यांना ती मनामध्ये भीती आहे किंवा तो विचार डोक्यामध्ये भरलेला आहे की आपण समाजासमोर गेलं की समाज आपल्याला कोणत्या नजरेने बघणार. कारण समाजाने एक टॅगलाईन लावलेली आहे, हे लोक असेच असतात, हे लोक बेगिंगच करू शकतात किंवा सेक्स वर्क करू शकतात. ह्या गोष्टीने जेव्हा त्यांनी एक शिक्कामोर्तब करून ठेवलं ना आमच्या समाजासाठी, तर त्यामुळे आमच्या समाजामध्ये पण लोक घाबरतात फेस करायला, नॉर्मल सोसायटीला किंवा जनरल पॉप्युलेशनला फेस करायला. तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वतःवरती पण डाऊट निर्माण होतो की आपण खरंच तेवढे लायक आहोत का की त्या समाजासमोर उभे राहू शकतो. पण मला असं वाटतं की हा कुठेतरी चुकीचा विचार माझाही समाज घेत आहे आणि त्यांनीही थोडंसं स्वतःवरती फोकस करून पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जनरल पॉप्युलेशननी सुद्धा त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि जो टॅगलाईन आपण लावतो ना, तो लावण्याच्या आधी विचार केला पाहिजे की ती व्यक्ती काय आहे किंवा त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आपण डायरेक्टली एखाद्या व्यक्तीला जसं जज करतो, आता मी जरी चालले असेल तरी लोक म्हणतात की हा छक्का चाललाय, पण मी काय आहे किंवा मी काय करते हे तुम्ही कधी बघितलंय का, किंवा तुम्हाला माझ्याबद्दल माहिती आहे का, हे तुम्ही जाणून घ्या ना पहिला. माझ्याशी बोला, माझं आयुष्य काय आहे किंवा मी काय काम करते हे न जाणून घेता हा टॅग लावला आणि तुम्हाला जज केलं म्हणजे समाजाचं काम संपलं. आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती आपण बऱ्यापैकी बेगिंग करताना बघतो, तर का करतात? बेगिंग आपण म्हणतो, बेगिंग त्यामध्ये आम्ही मंगती हा शब्द वापरतो. कारण एकतरी तुम्हाला मी सांगते, इतिहासापासून आपण थोडंसं विचार केला तर इतिहासामध्ये जेव्हा मुघल साम्राज्य होतं तेव्हा तृतीयपंथी असू देत किंवा पारलिंगी लोकांना कामं होते, जॉब्स होते. आणि काय व्हायचं, कारण ते लोक असे होते की जे राणीच्या महलमध्ये पण जाऊ शकत होते आणि राजाकडे पण जाऊ शकत होते. मग इकडच्या खबर इकडे देणं किंवा इकडचं काही न्यूज तिकडे द्यायची असेल, काही त्यांच्या हे असतील गोष्टी असतील, ह्या ट्रान्सफर फक्त ते करू शकत होते. कारण बायकांना पुरुषांच्या इथे जाणं अलाउड नव्हतं आणि पुरुषांना बायकांच्या इथे जाणं अलाउड नव्हतं. मग तेव्हा ट्रान्सजेंडर हे काम करायचे आणि त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून पण ठेवलं जायचं, कारण त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट थोडी तरी जास्त एका स्त्रीपेक्षा थोडीशी जास्त ताकद असू शकते. आणि मग त्या राणीचं संरक्षण करण्यासाठी असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी तेव्हा कामं होती. पण ब्रिटिश जेव्हा आले, ब्रिटिशने जेव्हा त्यांना कळालं की हे लोक स्वातंत्र्यासाठी पण हे होऊ शकतात, धोका बनवू शकतात, कारण ह्या लोकांना सगळीकडे जाणं अलाउड होतं. आणि मग न्यूज इकडचे तिकडे किंवा ज्या काही गुप्त सूचना देणे असतील हे सगळं काम व्हायचं. मग तेव्हा त्यांनी क्रिमिनल म्हणून घोषित केलं ट्रान्सजेंडर्सना. आणि क्रिमिनल म्हणून घोषित केल्यानंतर मग त्यांना पूर्ण मुख्य प्रवाहातूनच बाहेर काढलं आणि त्यांच्यासाठी मग काही कामधंदा राहिलाच नाही. मग त्यानंतर हिजडा कल्चरमधून त्या लोकांनी मग आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी जसं लग्न असू देत किंवा कुणाच्या घरी मूल झालं किंवा काही चांगल्या गोष्टी, सुखाच्या आनंदाच्या गोष्टी असेल, तेव्हा जाऊन ते बधाई घ्यायचं काम चालू झालं.
मग तिथून ते प्रथा चालू झाली आणि मग शेवटी ते सगळे बेगिंगमध्ये आले, कारण त्यांना तेव्हा सगळ्या त्यांच्या अपॉर्च्युनिटीज काढून घेतल्या होत्या. अजूनही नाही अजूनही मिळत. नाही आहेत. अजूनही जर तुम्ही एखाद्या रस्त्यावरती ट्रान्सजेंडरला कधीही भेटलात, तुम्ही त्याला फक्त एज्युकेशन विचारा, तो मिनिमम तुम्हाला 10वी-12वी झालेला तरी दिसणार मिनिमम. आणि मॅक्स टू मॅक्स माझ्याकडे PhD झालेले सुद्धा असे लोक आहेत जे बेगिंग करतात, कारण PhD होऊन सुद्धा त्यांना काम कुठे मिळत नाहीये, फक्त ते ट्रान्सजेंडर आहेत म्हणून. आणि त्यांच्या फक्त जेंडरवरून त्यांना जज केलं जातं की हे लोक कसे काम करणार. तुम्ही सेक्स चेंज ऑपरेशन केलं आहे? हो. काय आहे हे? त्यासाठी पहिला आपल्याला हॉर्मोनल थेरपीज घ्याव्या लागतात आणि त्यासाठी आपल्याला सायकॅट्रिक्सकडून हे पण दिलं जातं, GID सर्टिफिकेट म्हणून असतं, जेंडर अफर्मेशन सर्टिफिकेट म्हणून. आणि ते पहिला घेऊन मग आपल्याला हॉर्मोनल थेरपीज चालू केल्या जातात. हॉर्मोनल थेरपीजमुळे आपल्यामध्ये जे मेल हॉर्मोन्स असतील किंवा मेल हॉर्मोन्स जे असतील ते कमी होतात आणि फिमेल हॉर्मोन्स वाढवले जातात. हे एका ट्रान्स विमेनच्या बाबतीत असतं. जेव्हा एक ट्रान्स मॅन आपण म्हणतो, जो जन्म ज्याचा मुलीसारखा झालेला आहे आणि नंतर त्याला असं वाटतं की मला मुलांसारखं राहायचं किंवा माझं चुकीच्या बॉडीमध्ये मी आहे आणि मला मुलगा म्हणून जगायचं, तर त्यांना जे हॉर्मोन्स दिलं जातं टेस्टोस्टेरॉनचं, तर त्यामुळे त्यांचे फिमेल हॉर्मोन्स कमी होतात आणि मेल हॉर्मोन्स वाढतात. तर ते 1-1.5 वर्ष 2 वर्ष तुम्हाला घ्यावं लागतं. त्यानंतर मग तुम्हाला सेक्स चेंज ऑपरेशनसाठी जावं लागतं आणि मग तुम्हाला सेक्स चेंज ऑपरेशनमध्ये वजानोप्लास्टी असते किंवा आपलं ब्रेस्ट इम्प्लांट्स असू देत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ट्रान्समेनच्या बाबतीमध्ये मग त्यांना ब्रेस्ट रिमूव्हल असतं आणि हा एक सर्जरीचा भाग आहे, तो करतात लोक. हे ऑपरेशन जेव्हा आपण करतो त्याच्या आधी आणि त्या प्रोसेसमध्ये आणि ती झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या शारीरिक आणि मानसिक लेवलवर बऱ्यापैकी बदल होतात, तर ते ॲक्सेप्ट करणं किती चॅलेंजिंग असतं आणि ते चेंजेस कसे होतात तुमचं? आपण जेव्हा जन्मलेले आपल्यामध्ये जे हॉर्मोन्स असतात, ते हॉर्मोन्स जेव्हा चेंज करत असतो तेव्हा आपल्याला मानसिकदृष्ट्या थोडासा त्रास होतो, कारण अचानक बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात, मूड स्विंग्स व्हायला लागतात. आपण जसं एखाद्या मुलीला पिरियड्समध्ये सगळ्या गोष्टी होतात, मूड स्विंग्स असू देत किंवा काही गोष्टी असू देत, तर तसंच आपल्याला जेव्हा आपण हॉर्मोन्स चेंज करायला लागतो तेव्हा होतं. आणि मग तो थोडासा मेंटली त्रास होतो किंवा कधी कधी असं वाटतं की आपल्यापाशी आपले कोणतरी जवळची व्यक्ती असावी किंवा आपल्याला कोणतरी केअर घेणारं असावं. कधी कधी चिडचिड व्हायला लागते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यानंतर आपण सर्जरी जेव्हा करतो, सर्जरीनंतर आपल्याला बेड रेस्ट वगैरे खूप घ्यावी लागते, मिनिमम 3 महिने 4 महिने. आणि ते झाल्यानंतर पण शारीरिकदृष्ट्या तुम्ही थोडंसं आपली इम्युनिटी लेवल वगैरे खाली होते, कारण इतके सारे हॉर्मोन्स मेडिकल कंडिशन्समधून गेल्यानंतर मग आपल्या थोडंसं शरीरावरती इफेक्ट येतोच. त्यामुळे तोही एक त्रास आहे. आणि पण एक सुख पण आहे की आपल्याला जसं राहायचं आहे किंवा आपल्याला जसं आपण इमॅजिन केलं होतं किंवा आपल्याला जे वाटत होतं की मी चुकीच्या बॉडीमध्ये आहे, ते चेंज करून आपण जसं आपली राईट बॉडी आता जे आपल्याला वाटते त्यामध्ये येतो, तेव्हा त्या गोष्टीचा कुठेतरी आनंद पण असतो. तर तेवढं ते दुःख किंवा तो त्रास सहन करायला काही नाही वाटत. किती खर्च असतो? ओके, मिनिमम 5 to 10 lakhs पर्यंत तो खर्च जातो, जर जेंडर सर्जरी करायची असेल, चेंज करायचं असेल तर. या कम्युनिटीमध्ये गुरु शिष्य परंपरा असते, तर त्याबद्दल काय सांगा? गुरु म्हणजे एक अशी व्यक्ती असते की जी आपल्याला एक योग्य मार्ग दाखवून आपलं आयुष्य घडवण्यासाठी मदत करत असते. आणि आपण शाळेत जातो तिथेही आपल्याला गुरु असतात आणि त्यामुळेच आपण कुठेतरी सुशिक्षित होतो किंवा आपण एक कुठल्या तरी गोष्टींबद्दल आपल्याला नॉलेज मिळायला लागतं, सगळ्या गोष्टी शिकतो आपण आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्या इतकं सक्षम होतो. तसंच ह्या परंपरेमध्ये जे आहे त्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत. एक तर सगळे ट्रान्सजेंडर असतात, जे ट्रान्सफॉर्मेशन करतात, नाही करत किंवा जे स्वतःला समजतात आहेत की बाबा मी चुकीच्या बॉडीमध्ये आहे, ते सगळे ट्रान्सजेंडर ह्या अम्ब्रेलाच्या अंडर येतात. आणि त्यामध्ये एक भाग असा आहे की हिजडा कल्चर. हिजडा कल्चरमध्ये गुरु शिष्य परंपरा आहे, पण हे आजपर्यंत लोकांना माहितीच नाहीये की ट्रान्सजेंडर किंवा एक ट्रान्स वुमेन आणि हिजडा ह्यामध्ये फरक काय असतो. तर तोही आपण थोडंसं मी तुम्हाला सांगते. सगळे ट्रान्स वुमेन ज्या असतात, सॉरी, सगळे जे हिजडा असतील किंवा
ज्या ट्रान्स वुमेन आहेत त्या सगळ्या ट्रान्स वुमेन म्हणूनच येतात. पण सगळ्या ट्रान्स वुमेन हे हिजडा कल्चरशी जोडलेल्या नसतात. ते आपलं स्वतःचं चॉईस आहे, तो एक कल्चर आहे, आपल्याला त्यामध्ये जायचंय की नाही जायचंय. तर तो डिफरन्स पण लोकांना कळायला पाहिजे. आणि लोक सगळ्यांनाच हिजडा म्हणून टॅग लावतात, पण हिजडा एक कल्चर आहे. आणि त्यामध्ये गुरु शिष्य परंपरा ही सुरू झाली कारण जेव्हा घरच्यांनी एक्सेप्ट केलं नाही आणि आपल्याला घरातून बाहेर काढलं किंवा त्या व्यक्तीने स्वतःच्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून घर सोडलं असेल, तर मग आपल्याला एक स्वतःचा समाज पाहिजे किंवा आपल्याला एक स्वतःचं फॅमिली कल्चर बनवण्यासाठी गुरुशिष्य परंपरा चालू झाली. आणि मग गुरुशिष्य परंपरेनुसार मग ते त्या सगळ्या कल्चरमध्ये जाऊन मग ते बधाई करणं किंवा नाच गाणं करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. आजकाल तसं इतकं त्या गोष्टींचं हे नाही राहिलेलं आहे. काही एज्युकेटेड लोक पण आहेत, पण हिजडा कल्चरशी जोडलेले आहेत. आणि तो कारण आमचा कल्चरच आहे शेवटी, आणि ते परंपरा असल्या कारणानं आम्ही त्यामध्ये आहोत. आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून गुरुशिष्य परंपराची सुरुवात झाली आणि ती आज पण आहे. तेच विचारणार होते मी की एज्युकेशनचा कसा रोल आहे, म्हणजे या कम्युनिटीमध्ये एज्युकेटेड पीपल किती आहेत? ओके. एज्युकेशनचा एक जर विचार केला तर एखादा जनरेशन आधीचा जर विचार केला तर तेव्हा त्या लोकांना खूप त्रास झाला एज्युकेशन घेण्यासाठी, किंवा ते नाही घेऊ शकले समाजामुळे किंवा आई वडिलांनी साथ न दिल्यामुळे. पण आता असं झालेलं आहे की एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, भलेही तो मुलगा असू दे, मुलगी असू दे किंवा ट्रान्सजेंडर असू दे. कारण आपल्याला कुठेही उभं राहायचं असेल तर आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आत्ता आपल्या ह्या समाजामध्ये सुद्धा भरपूर एज्युकेटेड लोक आहेत आणि सगळ्यांचं आत्ताचा नवीन जो जनरेशन आहे त्यांना तरी एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे. त्यामुळे ते एज्युकेशन सोडून बाकी कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नाही होत. आणि जोपर्यंत एज्युकेशन कंप्लीट नाही होत तोपर्यंत ते ह्या ट्रान्झिशन असू दे किंवा कल्चर असू दे आपलं त्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. अजून म्हटलं तर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण मागच्या वर्षी नवीन GR काढलेला आहे की ट्रान्सजेंडरसाठी हायर एज्युकेशन फ्री केलेलं आहे. तर 12वी नंतर तुम्हाला काही हायर एज्युकेशन करायचं असेल तर तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता. तुमच्या नजरेत अशा काही सक्सेसफुल ट्रान्सजेंडर आहेत का जे आपल्या आयुष्यात एज्युकेशन घेऊन एका चांगल्या पातळीवर आहेत आता? ओके. अनेक लोक आहेत आपण म्हणू शकतो. जसे माझी एक मैत्रीण आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर त्यांनी स्वतःचा पापडाचा उद्योग चालू केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी 10 महिलांना रोजगार दिलेले आहेत. तर स्वतःसाठी उभा राहता त्या व्यक्तीने 10 महिलांचा पण विचार केला. अजून परत आपण अनेक ठिकाणी बघू शकतो, जसे वकील आहेत आजकाल, परत डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणून माझी एक हैदराबादला माझी एक फ्रेंड आहे. तर त्या डॉक्टर प्राची म्हणून आहेत. तर त्यांचं हे झालेलं आहे, MBBS झालेलं आहे. आणि त्या एका जे NGO टाईपच आहे, ते हॉस्पिटल फक्त ट्रान्सजेंडरसाठी चालू केलेलं आहे. तर तिथे त्या काम करतात आहेत. तर असे भरपूर लोक आहेत. पुण्यामध्ये PhD झालेले लोक आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून NGOज मध्ये जॉब करत आहेत. अनेक लोक काम करतात आहेत. तुम्हालाही वाटतं का आपलं कुटुंब असावं, मुलं बाळ असावीत? पर्सनली मला नाही वाटत, पण माझ्या समाजातील अनेक लोक आहेत, त्यांचे स्वप्न आहेत, त्यांना लग्न करायचे आहेत, त्यांना मुलं हवी आहेत. मला नाही वाटत, कारण मी ठरवलं, निश्चय केलेला आहे की मला फक्त माझ्या समाजासाठी काम करायचं आहे. आणि माझा जो येणारा पिढी असेल तीच माझी मुलं बाळं आहेत. आणि ते जर सक्षम झाले, त्यांच्यासाठी जर मी चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकले, तर मी माझ्या आयुष्यात सगळं कमवलं. पण काही लोक आहेत ज्यांना करायचं आहे आणि आता झालेही आहेत लग्न. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी PCMC मध्ये सामूहिक विवाह केला ट्रान्सजेंडरचा. 5 ट्रान्सजेंडरची लग्न लावून दिली PCMC महानगरपालिकेने. यातूनच मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की जेव्हा दत्तक घ्यायची वेळ येते किंवा जेव्हा मुलांना दत्तक घेतलं जातं, तेव्हा त्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा असतो? पहिला तर हा प्रश्न. आणि त्याच्यानंतर ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपले पालक ट्रान्सजेंडर आहेत म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो मुलांचा? एखाद्या मुलाला आपण ना लहानपणापासून एखादी गोष्ट शिकवली ना, तर ती त्याला एक्सेप्ट करायला कधीच त्रास नाही होत किंवा वेळ नाही होत. एखाद्या
आपण 10वी मध्ये असू दे किंवा एखाद्या मॅच्युअर माणसाला जर तुम्ही ती गोष्ट सांगायला गेलात ना तर त्याला एक्सेप्ट करायला खूप वेळ जाईल. तर त्या मुलांनी जर लहानपणीपासून आईवडिलांना ट्रान्सजेंडर आईवडील बघितले असतील तर त्याला ते काय वेगळं नसणार आहे वाटलं. पण जेव्हा तो शाळेला जायला लागेल किंवा समाजामध्ये वावरत असेल तेव्हा समाज जेव्हा प्रश्न विचारेल की तुझे आई वडील असे का आहेत किंवा तुझे आई वडील हिजडा आहे किंवा ट्रान्सजेंडर आहेत, हे जेव्हा त्याच्या मनात ते रुजवलं जाईल ना, मग त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल. कारण लहानपणीपासून त्याच्यासाठी तर ती आईच होती किंवा ते वडीलच होते. पण तो दृष्टिकोन बदलण्यासाठी समाजाने त्याच्या मनामध्ये ती भावना टाकली आहे ना. त्यासाठी तो ज्या शाळेत जातोय किंवा तो ज्या समाजात वावरतोय तिथे जेंडर सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे आणि त्या लोकांना ट्रान्सजेंडर बाबत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांनी दुजाभाव न करता त्यांना सुद्धा एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि तशी जर भावना असेल तर त्या मुलाला कधीच आपले आई वडील वेगळे आहेत हे नाही वाटणार. जर किन्नर लोकांनी रुपया चावला तर आपल्या घरी समृद्धी येते किंवा जर त्यांनी काही वाईट शाप दिला तर ते वाईट असतं आपल्यासाठी, या काही समजुती समाजामध्ये आहेत तर त्या खऱ्या आहेत का? ह्याची आपल्याला ना ह्याच्यामध्ये रामायणामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते की जेव्हा प्रभू श्रीराम ह्याला गेले होते वनवासासाठी तेव्हा सगळे अयोध्येवासी तिकडे त्यांच्या मागे मागे गेले होते आणि जाता जाता त्यांनी सांगितलं की सगळ्या स्त्री पुरुष आणि पक्षी प्राण्यांनी परत जावा. त्यांनी तिथे तृतीयपंथी असा शब्द वापरला नाही. त्यामुळे जेव्हा ते 14 वर्षानंतर आले ते बघितले की ते तृतीयपंथी लोक तिथेच थांबले होते. 14 वर्ष ते त्यांची तिथेच वाट बघत होते. मग त्यांनी विचारलं की तुम्ही का नाही गेलेत? मग त्यांनी त्या तृतीयपंथींनी सांगितलं की तुम्ही स्त्री पुरुष पक्षी प्राणी यांना जायला सांगितलं पण आम्हाला सांगितलंच नाही, मग आम्ही तुमची वाट बघत होतो. मग तेव्हा प्रभू श्रीरामांनी आशीर्वाद दिला होता की तुम्ही आशीर्वाद दिलेले चांगले असतील किंवा तुम्ही जर एखाद्याला श्राप दिला मनापासून तर तो होईल, असं तिथे आहे, वर्णन आहे रामायणामध्ये. पण असं असतं की मला पर्सनली असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला आपण मनापासून जर चांगला आशीर्वाद दिला असेल, ते भले मी असू दे तुम्ही असू दे कोणी असू दे, जर मनापासून आपण चांगले विचारांनी त्याला हे दिले ना आशीर्वाद दिले तर ते खरेच होतात. आणि एखाद्याला मनापासून तळतळात दिली तर ती खरीच ते वाईट होते, कारण लागतच ते, कारण ते मनापासून आलेलं असतं. आणि असंच मी म्हटलं चला तुम्ही करोडपती होणार, नाही होऊ शकत. ते मी असंच बोलून गेले, पण ते मनापासून येणं किंवा आतून येणं गरजेचं आहे ना. तर एखादी व्यक्ती जर इतका संघर्ष करतेय आयुष्यामध्ये आणि त्यांनी खूप भोगलंय तर ती जेव्हा काहीतरी बोलत असेल तर ती चांगलं जेव्हा बोलते तर ती आनंदानेच बोलणार ना किंवा मनापासूनच बोलत असणार आहे. तर त्यामुळे असं आहे की त्यांनी दिलेले आशीर्वाद खरे होतात किंवा दिलेली तळतळाट असू दे किंवा श्राप असू दे ते होतात, कारण संघर्ष करून तिथेपर्यंत आलेले असते. आणि मग ते जेव्हा आक्रोश होतो तो खूपच होतो आणि जेव्हा आनंद होतो तर मग तो जास्त होतो. असं जेव्हा ट्रान्सजेंडर मूल जेव्हा घरात जन्माला येईल तर त्याची ॲक्सेप्टन्सी कुटुंबियांनी करावी किंवा समाजाने करावी, यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपला समाज जो चालू होतो तो आपल्या घरातून चालू होतो आणि आपल्या घरातून जे आईवडील असतील किंवा आपले नातेवाईक असतील, इथे जर एक्सेप्टन्स मिळालं तर सगळा समाज आपल्याला एक्सेप्ट करू शकतो. पण तिथेच एक्सेप्टन्स नाही मिळत, त्यामुळे त्या मुलाला सगळीकडून निष्कासित केलं जातं किंवा समाजामधून बाहेर टाकलं जातं. मग जर आईवडिलांनी एक्सेप्ट केलं आणि त्याच्या नातेवाईकांनी एक्सेप्ट केलं तर समाज नक्कीच एक्सेप्ट करेल. तर जर तुमच्या घरी एखादा मुलगा असा जन्माला आला किंवा मुलगी अशी जन्माला आली तर आईवडिलांनी त्याला घरातून बाहेर न काढता किंवा एक वेगळं काहीतरी न समजता आपलं मूल म्हणून त्याला सांभाळ करावा आणि एक्सेप्ट करावं. मॅडम, तुम्हाला माझा आता एक शेवटचा प्रश्न, जर पुढच्या जन्मी तुम्हाला ट्रान्सजेंडर व्हायला आवडेल का? अगदीच, कारण मला असं वाटतं की मी ह्या सांसारिक जीवन जे असतं एका स्त्री पुरुषाचं त्यामधून मी मुक्त आहे. माझा संघर्ष आहे किंवा माझ्या समाजाचा संघर्ष आहे तो करायला मी तयार आहे, पण एखाद्या संसारात अडकून मी नाही राहू शकत. आणि त्यासाठी मला असं वाटेल की मला परत जर संधी मिळाली तर मी एक तृतीयपंथी म्हणून जन्माला येईल आणि असा संघर्ष आला तरी तो मी भोगेल आणि मी माझ्या समाजासाठी परत काम करेल. ओके.
धन्यवाद मॅडम, तुम्ही न्यूज अनकटमध्ये आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.